श्रीमान मंगल देशमुख, शिवाजीराव कनकट्टे, शंकर कांतेवार, राजेश महाराज नेगलूरकर, सुरेश पाटील शेळगावकर, आज संजय पाटील मलकापूर, सुरेश पाटील पाळेकर, आमचे श्रीमान ग्रेडर रेड्डी साहेब, शिवकुमार देवाडे, हनुमंत जयपाल कांबळे, गणेश श्यामावार, डॉक्टर पोद्दार, संजय पांचाळ, सुभाष पाटलवार, आमचे शांतापुरे, व्यासपीठावर उपस्थित सर्व मान्यवर, मोठ्या संख्येने उपस्थित असलेले शहापूर आणि शहापूरच्या परिसरातील सर्व उपस्थित बंधू आणि भगिनी, येणाऱ्या 26 तारखेला आपल्याला लोकसभेसाठी मतदान करायचं आहे आणि देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे हात बळकट करावेत ही विनंती करण्यासाठी आम्ही सर्वजण आपल्याकडे उपस्थित आहोत. आज महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती आहे. मी त्या जयंतीच्या निमित्तानं शुभेच्छा देतो आणि त्यांचा नम्र अभिवादन करतो. रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज, साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे, महात्मा फुले, अहिल्याबाई होळकर, सगळ्यांची नावं घेणार नाही. त्या राष्ट्रपुरुषांनी त्यांच्याही चरणी अभिवादन करतो. माझ्या पूर्वी बरीच विस्ताराने भाषणं झाली. आपल्यानंतर आपल्या सर्वांना मान्य अशोकरावजींना ऐकायचं आहे. मी तुमच्या जवळचा आहे. खतगाव आणि शहापूर फार लांब नाही. मला आजही आठवण होते. आता शिवाजी सध्या पाणी कुठलं पिता मला माहित नाही, पण यल्लावार जेव्हा आमचे या ठिकाणी स्वर्गीय यल्लावार पहिली नळयोजना मी आमच्या खतगावून गेलेली आहे तुमची. आता कुठं सुरुवातीला पाण्याची जेव्हा अडचण होती तर आमचं कामोलीचं शेत आहे तिथून आपण नळयोजना केली होती यल्लावारच्या काळात. अशोकरावजी, शहापूर गाव एक क्रांतिकारी गाव आहे. शहापूर काय एक गाव नाही, हे गाव या परिसरामधलं सगळ्यांचं मत वळवू शकतं अशा प्रकारचे या ठिकाणी कार्यकर्ते आहेत. पाहिजे आणि या गावानं खूप स्वर्गीय डॉक्टर शंकरराव चव्हाण साहेबांवर प्रेम केले. महाराज खूप प्रेम केले. मला आधी स्वर्गीय यल्लावार यांची नेहमी आठवण होती. आधी तर आमचा मंडगीकर आहे, चव्हाण साहेब मंडगीकरांना यांच्या वडिलांना जिल्हा परिषदचं अध्यक्षपद भूषवण्याची संधी मिळाली. का अविनाश, मी ते साक्षीदार आहात. मला नांदेड जिल्हा परिषदचं अध्यक्षपद संभाजीराव मंडगीकरला जे दिलं ते अशोकरावजी मोठ्या साहेबांनी अतिशय जाणीवपूर्वक एक मातक समाजामधला एक जुना कार्यकर्ता ज्यांनी आमचे अविनाशचे वडील मधुकररावजी घाटे यांची साथ दिली, त्यांना आपण त्या ठिकाणी जिल्हा परिषदला अध्यक्ष म्हणून संधी दिली. मी फार विस्तारात जात नाही. सर्व समोर बसलेली माणसं रोज टीव्ही पाहत आहे. आता सोशल मीडिया आहे, प्रत्येकाच्या हातामध्ये मोबाईल आहे. दिल्लीला काय झालं, अमेरिकेमध्ये काय झालं, रोज तुमच्या पुढे येतो तुम्हाला माहिती. म्हणून लांब तसं भाषण करण्याचा माझा आज हेतूही नाही. मला थोडंसं तुम्हाला काय परिस्थिती आहे आणि काय केलं पाहिजे एवढंच सांगायचं आहे. तुमचा शेजारी आहे म्हणून. आज देशामधली परिस्थिती 2024 मध्ये परत देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी होणार अशा प्रकारचा जनतेचा विचार. पण देशामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी होणार, महाराष्ट्रामध्ये सरकार आता जे आहे ते अजून नोव्हेंबर पर्यंत आहे. महाराष्ट्र
महाराष्ट्राचं सरकारी आमचे युतीचं सरकार आहे. आपले नेते अशोकराव चव्हाण यांनी नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून सबका साथ सबका विकास त्यांनी भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केला. जोरदार टाळ्या वाजवा. आता इथे जुनी माणसं आहेत आणि नवीन तरुण पिढी आहे. भारत नांदेड मधल्या कुण्याही माणसाला विचारा, डॉक्टर शंकरराव चव्हाण साहेबांमुळे मराठवाड्याचा विकास झाला. हे कुणाला नाकारत नाही, हे विरोधकही नाकारत नाही. शंकरराव चव्हाण साहेबांनी देश पातळीवर नेतृत्व केलं, महाराष्ट्राच्या पातळीवर नेतृत्व केलं, नांदेडचा विकास केला, मराठवाड्याचा विकास केला. अशोकरावलाही कधी 25 वर्ष संधी मिळाली. त्यांनी नांदेड शहराचा विकास केला, नांदेड जिल्ह्याचा विकास केला. तुम्हाला आम्हाला आमचा विकास करून घ्यायचा आहे. तुम्हाला सांगतो, आमचं सोडा महाराज, आमचं आता वय झालं, तरुण पिढी आहे, यांना पुढचा विकास पाहिजे. अजून 10 वर्षाचा पाहिजे की नाही तुम्हाला? आणि तो जर विकास करायचा असेल, देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आहेत, महाराष्ट्रामध्ये सत्ता युतीची आहे, अशोकराव त्या पक्षामध्ये गेलेले आहेत. कोण विकास करू शकतो सांगा मला? ज्याच्या हातामध्ये सत्ता आहे तोच विकास करू शकतो. तुम्हाला माहित नाही, सत्ता असेपर्यंत विकास होत नाही. मी पाहिजे आज आमच्या नांदेडचा देगलूरचा सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे लेडी धरणाचा. लेडी धरण 80% कॅनॉलचं काम झालं. शिवाजी 80% धरणाचं काम झालेलं आहे. एका वर्षामध्ये महाराज आपण लेडीचं पाणी अडवू शकतो आणि एका वर्षामध्ये शहापूरला पाणी येऊ शकते. हे इंजिनियर म्हणून मी सांगतो, इंजिनियर म्हणून सांगतो. काही अडचण नाही. फक्त थोडं पुनर्वसनाच्या शेतकऱ्यांना थोडं पैसे देण्याची आवश्यकता आहे आणि केंद्र आणि राज्य शासनाकडून जर निधी आली तर तुम्हाला एका वर्षामध्ये आमच्या शहापूरच्या शेतकऱ्याला पाणी मिळू शकतं. 40,000 एकरला पाणी मिळणार आहे. 40,000 एकरला. हा कष्ट करणारा शेतकरी आहे. सगळ्यात जास्त उत्पन्न कोण काढतो? तो शहापूरचा शेतकरी काढतो. तुम्हाला म्हणते आमच्या खतगावला येऊन शेतलावण करतात, पण शेतकरी हा फार कष्टाळू आहे. म्हणून माझी अशोकरावची विनंती आहे, या निवडणुकीच्या नंतर पहिलं काम तुम्ही हातातले घ्या, ते लेंडी धरणाचं पाणी अडवा आणि एका वर्षाच्या आत आमच्या कॅनलमध्ये पाणी दिसलं पाहिजे तुम्हाला, आणि दिसेल. फार मोठी अडचण येईल असं मला वाटत नाही. दुसरा प्रश्न अशोकरावजी, तुम्ही सुंडगी ब्रिज मंजूर केला. हनुमानी पर्यटनाजवळ जी सुंडगी आहे त्या ठिकाणी 25 कोटीचा अशोकरावने ब्रिज मंजूर केला, पण ते काम सुरू झालेलं नाही. सुंडगी ब्रिज जर झाला, शहापूरवाले 15 मिनिटांमध्ये देगलूरला जाऊ शकतात. आज डाकबंगल्यापासून तर हनुमानी पर्यंत अशोकरावने सिमेंट रोड मंजूर केलेला आहे तुम्हाला. आणि हनुमानी पर्यंत ते सुंदगीने जर शहापूर जोडलं तर आमचा शहापूरचा माणूस मोटरसायकलवर 15 मिनिटांमध्ये देगलूरला जाऊ शकतो. म्हणून येणाऱ्या पावसाळ्याच्या आत आपल्याला सुंदगी ब्रिजचं काम सुरू करा, अशी एक मी यांच्यासर्व मला विनंती करतो. आता आमच्या शहापूरला तलाव आहे, तुम्हाला माहित नाही. 4-5 पहिल्याचे मालगुजारी तलाव मी एकदा प्रयत्न केला होता मध्ये त्याच्यातली गाळ काढायचं, पाणी भरायचं. हे जर पाणी आलं तर आपल्याला त्याच्यामध्ये भरता येईल. शेतीचं जर उत्पन्न वाढलं तर खऱ्या अर्थानं तुम्हाला माहित आहे की या ठिकाणी समृद्धी येऊ शकते. म्हणून माझी आपल्याला हात जोडून विनंती आहे, पुढचा विचार करा, 10 वर्षाचा विचार करा. आपले विकासाचे प्रश्न सोडवण्याची ताकद मोदीमध्ये आहे. आता जे राहुल गांधी तुम्हाला माहित आहे, उत्तर प्रदेशमध्ये उभारायची ताकद नाही, ते जाऊन उभा टाकले कुठं? केरळामध्ये. आता आमचे विठ्ठल रेड्डी आहे तिथं, आहे की पुढे गेले? आपली क्रीडा गेले, पुढे गेले, पुढे
आता आमचे जर रेड्डी शहापूर सोडून जर आजूरला जाऊन उभा टाकतो म्हणलं तर तुमचं काम शहापूर मध्ये बरोबर नाही जात नाही. काय सांगता? पण राहुल गांधी जर केरळात चालले तर मला कुठतरी ज्यांच्या घरामध्ये 40 वर्ष पंतप्रधानकीचं पद राहिलं ही माणसं जर आपला मतदारसंघ सांभाळू शकत नाही तर तुम्हाला मला सांभाळू शकणार नाही. तुम्हाला आम्हाला सांभाळण्याची ताकद नरेंद्र मोदीमध्ये आहे आणि नांदेडचा विकास करण्याची ताकद अशोकराव चव्हाणांमध्ये. दुसरा कोणताही विचार करायचा नाही. आपला पुढचा विकास आमचं लेंडी धरण हे करण्याची ताकद त्यांच्या बरोबर आहे. त्यांच्या बरोबर आपण राहिलं पाहिजे. माझी शिवाजींना आणि आमच्या ग्रेटर रेड्डी साहेबांना विनंती राहील. मी गावामध्ये येत असताना आमच्या बौद्ध समाजाचे तरुण मुलं तिथे उभे होते. त्यांच्या पुतळ्याचा विषय आहे. शिवाजी, माझी तुम्हाला विनंती आहे तो लवकरात लवकर सोडा करावा लागते. आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती आहे. मी तर असं म्हणेन की अशोकरावच्या भाषणाच्या अगोदर शिवाजी किंवा आमच्या ग्रेडर साहेबांनी इथं भाषण करून सांगितलं पाहिजे की आम्ही पुतळ्याचा प्रश्न सोडू, त्यांना जागा उपलब्ध करून देऊ. कारण त्या लोकांची काय फार मोठी म्हणजे महामानवाचा पुतळा बसवायचा, दिलं पाहिजे जागा. ग्रामपंचायत काय प्रयत्न करायचे ते करा. या ठिकाणी आमचे मुस्लिम बांधवही आहे. तुम्हाला सांगतो काल परवाच त्यांची ईद झाली, रमजानचा महिना होता. त्यांनाही मी खूप खूप शुभेच्छा देतो. माझं भाषण न लाभ होता. आपल्या सर्वांनी या ठिकाणी एवढ्या मोठ्या संख्येने उपस्थित आहात आणि मला विश्वास आहे की आपल्या सर्वांना प्रतापराव पाटील चिखलीकर बहुमताने निवडून देतील. लोक चर्चा करतात, तुम्हाला माहिती. आता मी तर किती निवडणुकाला 8 निवडणुका केल्या तुमच्या जीवावर. खतगावला गेलं की शहापूर बिघडले म्हणतात आणि आपल्या खतगावला म्हणतात शहापूर बिघडलं. असं काही नाही. मी मुदखेडला जाऊन आलो, मी मुखेडला जाऊन आलो, मी 6 ठिकाणी होतो. अतिशय वातावरण चांगलं आहे. हे गाव हे नेहमी शंकरराव चव्हाणांना साथ दिलेला आहे आणि ह्याही वेळेस आपण अशोकरावला साथ द्या, नरेंद्र मोदीजींना साथ द्या आणि प्रतापरावला बहुमताने निवडून द्या अशी विनंती करून थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.